या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स। सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज। आमचा पत्ता केएमसी कॉम्प्लेक्स कमरुनिसा कॉलेज समोर, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर। जोगवा मागायला येऊन देवघरात शिरत महिलेला तुझा नवरा मरणार असल्याची भीती घातली। नवऱ्याला काही होऊ नये यासाठी पूजा घालावी लागेल असे सांगून 65,000 रुपये काढून घेत स्नेहा प्रथमेश मंगळवेडेकर वय 22 राहणार उत्तर कसबा शेटेवाडा बाळीवेस यांची गुरुवारी फसवणूक केली। गुरुवारी सकाळी या प्रकरणातील महिला संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून संगीता लहू शितोळे राहणार भालकी बिदर, गीता जलेंद्र साळुंखे वय 20 राहणार तुळजापूर धाराशिव यांना ताब्यात घेतले। फिर्यादी स्नेहा या घरी असताना सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास जोगवा मागण्यासाठी महिला घरात आली। त्यांना पीठ देण्यासाठी स्नेहा घरात गेल्या तेव्हा ती महिला देवघरात येऊन बसली। त्याचवेळी दुसरी जोगवा मागणारी महिला त्यांच्या घरात येऊन बसली। त्यावेळी तुझा नवरा खूप चांगला आहे, सर्वांच्या मदतीला धावतो असे सांगून एका कागदाच्या पुडीत तांदूळ आणि हळद कुंकू टाकून ती पुडी दिली। ती पुडी घेऊन देवघरात पाया पडण्यास सांगितले। त्यावेळी हात चालकीने पुडी बदलली। ती पुडी उघडल्यानंतर त्यात तांदूळ, कवडी आणि फूल निघाली। त्यानंतर तुझ्या नवऱ्यावर संकट येणार आहे, अपघात होणार आहे अशी भीती घातली। तुझ्या नवऱ्याचे संकट दूर करते, घरात जेवढे पैसे आहेत तेवढे पैसे घेऊन ये म्हणून सांगितले। यामुळे भेदरलेल्या स्नेहा यांनी गाडी घेण्यासाठी ठेवलेले 65,000 रुपये त्या महिलेला दिले। त्यानंतर ती महिला तेथून निघून गेली अशी फिर्याद तिने दिली आहे। या प्रकरणी 2 अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an